ಹಾರ್ಕೂಡ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ವಿಶ್ವವಿದ್ಯಾ ವಿಬೋಧಕಂ ವಿಶ್ವವಂದ್ಯಂ ಸದಾ ವಂದೇ ವಿಶ್ವಾರಾಧ್ಯಂ ಜಗದ್ಗುರು. काशी ज्ञान सिंहासनाचे सनातन गुरु परंपरेला अनंत वंदन करून मोक्षनगरी श्री रामचंद्राचे जन्मभूमी या अयोध्या पवित्र नगरीमध्ये भव्य दिव्य असा नाथषष्ठीच्या 228वा महोत्सवामध्ये उपस्थित राहून या नाथ संस्थांवर अत्यंत प्रेम करणारे हारकोड संस्थानचे तटस्थ ब्रह्म डॉक्टर चन्नवीर शिवाचार्य महाराज आजच्या या धर्मसभेत आपले मोलाचे विचार व्यक्त केलेले बार्शी दहिवडकर मठाचे तटस्थ ब्रह्म गुरुसिद्ध मणिकंठ शिवाचार्य महाराज या नाथ संस्थानाचे अभप गुरुबाबा महाराज, गहनीनाथ महाराज आणि या संस्थानामध्ये एक नाही दोन नाही सगळे महाराजांचे खान संस्थांमध्ये आहे. आपले अत्यंत लहान गीतेश्वर महाराज पर्यंत सर्व महाराज त्यांच्या संपूर्ण परिवार या संस्थानाचे या पवित्र कार्यक्रमामध्ये तनो मन धनाने सेवा करून गुरुरक्षा आशीर्वाद घेतलेले व्यासपीठावरील सर्व नाथ संस्थानाचे शिष्यगण विशेष रूपाने या पवित्र क्षेत्रामध्ये गोपालजी नसताना सुद्धा त्यांनी असताना जेवढं सुंदर दर्शन व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा अधिक सुंदर दर्शन घडविलेले शिवानंदजी, शिवशंकरजी, सोमशंकरजी या पवित्र नाथषष्ठीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध प्रांतातून आलेले हजारो समस्त सद्भक्तगण मातानो सर्वांना काशी विश्वनाथाच्या आणि अन्नपूर्णेच्या अनंत मंगलाशीर्वाद. औसाचे वीरनाथ मल्लनाथ संस्थानाकडून हा 228वा नाथषष्ठीचा कार्यक्रम या पवित्र अयोध्या नगरीमध्ये होत आहे. खरे म्हणजे
भारत भूमी एक तीर्थांची भूमी आहे आणि संतांची भूमी आहे. परंतु त्या सर्व भूमींमध्ये 7 नगरींचे नाव अत्यंत आदराने घेतला जातो. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैते सप्तैते मोक्षदायिना. जीवनाच्या चरम लक्ष्य मोक्ष असतो. प्रत्येक जन्मामध्ये जीवाला अनंत दुःखच भोगावं लागतं. जन्म दुःखम, जरा दुःखम, जाया दुःखम पुनः पुनः, संसार सागरम दुःखम, तस्मात् जाग्रत जाग्रत. एक ज्ञानी सर्वांना जागृत करतात. जे जे सुखाचे साधन म्हणून तुम्ही संग्रह करता, त्या साधनांच्या माध्यमातून सुखापेक्षा आम्ही जास्त दुःखच भोगलेलो आहोत. पहिला दुःख म्हणजे जन्म दुःख. आईच्या गर्भातून प्रत्येक जीवाचा जन्म होतो. परंतु तो जन्म घेण्यासाठी किती कष्ट भोगतो हे कोणाला माहीत होत नाही. आपला जगद्गुरु पंचाचार्यांपैकी उज्जैनी पीठाचे जगद्गुरु दारुकाचार्यांनी या जगाला एक सूत्राचा उपदेश दिलेला. त्याचं नाव आहे वृष्टी सूत्र. या 2 अक्षराच्या सूत्राच्या माध्यमातून जीवाचा जन्म कसा होतो हे सखोल वर्णन त्याच्यामध्ये आपल्याला मिळतो. वृष्टी म्हणजे काय? मेघात जलबिंदू पतनम वृष्टी. म्हणजे पावसाळ्या दिनामध्ये मेघमंडळातून जे पाण्याचे थेंब पडतात त्याला आपण वृष्टी, वर्षा आपण म्हणतो. इथं जे आपण बसलेलो आहोत, आम्ही तुमच्यापेक्षा सर्वात उंच आसनामध्ये आम्ही बसलेला आहे. आमच्यापेक्षा थोडा खाली उंच करून 2 शिवाचार्य महाराज लोक बसलेला आहे. काही लोक मेन लोक खुर्चीवर बसलेला आहे, व्यासपीठावर बसलेला आहे. खाली तुम्ही बसलेला आहात, तुमच्यापेक्षा आणखीन काही लोक बसलेला आहे. परंतु या जगामध्ये एक नाही, 2 नाही, 84 प्रकारचे जे जीव जंतू जगात जन्म घेतलेला आहे. जन्म घेण्याच्या पूर्वी आम्ही तुम्ही सगळे पाणीच्या थेंब मध्ये अत्यंत लहान जीवरूपाने होतो. पाणी आपल्याला कुठं जन्म घ्यायच तोपर्यंत आपल्याला वाहून नेत असत. जीवनम सलिलम जलम. जल म्हणजे जीवन आहे.
एक थेंब पाणीमध्ये किती जीव असतात कारण कोणाला कळत नाही, परंतु जीवच जीवाचे रक्षण करतो. जीवो जीवस्य जीवनम. एक जीव जगण्यासाठी अनेक जीवांना आपण आहार रूपाने घेत असतो. त्या पाण्याने वनस्पती वाढतो, त्या पाण्याने पशुपक्षी वाढतात, मनुष्य वाढतो, सगळे जीवराशी जन्म येतात. तसं ज्या जीवाच्या जसं काय त्याचे प्रारब्ध असतो त्या पद्धतीने त्या त्या योनीमध्ये जाऊन आपण जन्म घेतो. एक पाणीच्या थेंब मध्ये असलेले जीव अशा रूपामध्ये येताना तो कुठं कुठं गेला, काय काय केला, काय सांगता येत नाही. म्हणून म्हणतात जन्म दुःख रूप आहे. जन्म घेतल्यानंतर शेवटची अवस्था जरावस्था म्हणजे वृद्धावस्था. तो तरी त्याच्यापेक्षा जास्त दुःखदायी असतो. आपल्या कोणी ऐकणार नसतो, सेवा करणार नसतो, अतिशय दुःख भोगण्याची अवस्था जरावस्था असते. या जन्म जरा आणि मरण यामध्ये अनेक दुःख आपण भोगत असतो. म्हणून शास्त्रकाराने सांगितले केवळ जन्म घेणं, जीवन व्यतीत करणं, मरण पावणं, पुनर्जन्म घेणं हे जीवाचे लक्षण नाही. जीव जन्माचे शेवटी आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्यावा लागतो. मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला मोक्ष नगरीमध्ये कमीत कमी वास करावा लागतो. काशी अयोध्या सारखा मोक्षदायी नगरीमध्ये जरी तुमच्या 1 दिवस 2 दिवस 7 दिवस 9 दिवस जरी वास झाला, त्या वासामध्ये आपल्याला जीवनाचे रहस्य कळून येते. अयोध्या सारखा या पवित्र नगरीमध्ये आताच गुरुबाबांनी सांगितले, प्रभू रामचंद्राला जीवनामध्ये किती कष्ट आला. जीवित असताना कष्ट झाला तरी झाला, त्यांच्या जन्मेच्या जागामध्ये त्यांच्या मंदिर बनवून घेण्यासाठी 500 वर्ष त्यांना सुद्धा वाट पाहावं लागली. या नगरीमध्ये वास केल्याने सर्वांना एक शिक्षा मिळतो, एक प्रशिक्षण मिळतो. जे काय आपापल्या प्रारब्धानुसार दुःख मिळतो त्या दुःखाला दुःख न मानता आनंदाने ते सहर्षाने सहन करा, मग तुम्हाला मुक्ती मिळू शकते. नसेल तर मुक्ती मिळणार नाही. म्हणून एक सहन शक्ती शिकविणारा श्रेष्ठ नगर म्हणजे ही अयोध्या नगरी आहे. गेल्या वर्षी अलगुडमध्ये आज ज्यावेळी कार्यक्रमाचा सांगता होता त्यावेळी सहज आपल्या मुखातून निघाले, महाराजे तुम्ही अलगुड ते अयोध्या पर्यंत तुम्ही यात्रा करा, तिथं षष्ठी हाजरी करा. महाराजांच्या मुखातून निघालेले शब्द महाराजांनी खाली पडू दिला नाही, परंतु अलगुडच्या भक्ताने तेव्हाच उचलून धरले आणि बाकी सर्व लोकांनी त्याला सहकार्य केल्यामुळे या पवित्र मोक्ष नगरीमध्ये अत्यंत वैभवाचा नाथषष्ठी कार्यक्रम संपन्न होत आहे. संकल्प सिद्ध करण्यासाठी देव तयार असतो.
फक्त आपल्याला शुभ संकल्प करावा लागतो. जगामध्ये असाध्य असं काही नाहीये, परंतु आम्ही थोडा करणं सुरू केलं तर देव त्याला हातभार लावतो. आम्ही एक पाऊल टाकून देवाकडे गेले तर देव 99 पाऊल टाकून आपल्याकडे येत असत. परंतु एक पाऊल तरी टाकायला आपली तयारी पाहिजे. एक राजा होता, त्या राजाला एक संतान, तो अत्यंत आलसी, काही नाही करणारा. राजाला वाटला हा माझे उत्तराधिकारी होणार आहे, परंतु माझ्याबद्दल, माझी प्रजाबद्दल ह्यांच्या मनामध्ये आपुलकी किती आहे. एकदा परीक्षा करण्यासाठी राजाने भरपूर सांगितले तरी ज्यावेळी मुलगा ऐकला नाही, त्यावेळी राजाने त्याला आपल्या राज्यसीमेतून बाहेर हाकलून टाकले. परंतु एकुलता एक मुलगा होता, त्यालाच राजा करायचे होतं. परंतु गेलेला मुलगा, हाकलून दिलेला मुलगा, त्याच्या मनामध्ये थोडा सुद्धा पश्चाताप झाला नाही. जाऊन वडिलाला क्षमा मागावस बुद्धी आली नाही. शेवटी राजा विचार केला, चला काय करायचे, हुडका माझा मुलगा कुठं आहे. सगळीकडे चारो दिशामध्ये गेल्यानंतर एक गावामध्ये तो सापडला. अत्यंत घाण कपडा झालेला आहे, इकडं तिकडं भिक्षा मागून खात होता, रस्त्यामध्ये झोपत होता. राजभटाने ओळखले आणि त्याला सांगितले, महाराजाने तुम्हाला वापस घेऊन येण्यासाठी सांगितले, आपल्याला माल दिलेला आहे, आम्ही घेऊन येतो, चला. तो म्हणला मी काय येणार नाही. जर पाहिजे असेल तर त्यांनाच येऊन घेऊन जावा मला, वडिलांनी येऊन घेऊन जायचं मला. राजभटाने जाऊन राजाला सांगितले, महाराज तो काय तयार नाही आहे, तुम्हाला जावा लागतो त्यांच्याकडे. राजा म्हणला मी हाकलून टाकलेला आहे, मी स्वतः घ्यायला तसं जाऊ. कमीत कमी त्याने आधा रास्ता तरी चालत आला तर मी आधा जातो आणि घेऊन येतो. तुम्ही जाऊन त्याला सांगा आधा रास्ता त्याने चालत येऊ दे. भटाने सांगितले त्या मुलाला येऊन. तो म्हणला मी आधा रास्ता चालत येणार नाही. मग राजाने संदेश दिला, आधा नाही तर आधा मध्ये आधा ये, मी पाहून येतो. तो म्हणला मी आधा मध्ये आधा सुद्धा येणार नाही. शेवटी राजाने सांगितले, तू काय जास्त येऊ नको, जिथं तू उभे आहे तिथून फक्त एक पाऊल माझ्याकडे टाक, मी सगळे येऊन तुला घेऊन जातो. तो म्हणला एवढं येणार, आणखीन एक पाऊल तूच ये माझ्या जवळ, मी काय येणार नाही. राजा विचार केला, हे माझ्या योग्य मुलगा नाही, ह्याला तिथंच राहू दे म्हणून सोडून दिला. तसं आम्ही तुम्ही सगळे देवाला, देवाचे स्थान सोडून आम्ही संसारामध्ये आलेलो आहोत. आम्ही देवाचे संतान आहोत, अमृतस्य पुत्राः. आम्ही जरी देवाला विसरलो तरी देव आम्हाला विसरलेले नाही. देव काय करतो, माझे मुलं मला विसरलेलं आहे, माझे आठवण करून द्यायचे, काय करायचे. मग देव असं गुरु बाबा माझा सारख्या महाराज लोकांना, चनवीर शिवाचार्य सारख्या, आपले मणिकंठ शिवाचार्य महाराज लोकांना संसारामध्ये पाठवून देतो.
जेव्हा कीर्तन करा, भजन करा, तुमच्याकडे लोक आकर्षित होऊन येऊ द्या. तुमच्या जवळ आल्यानंतर समजावून सांगा कैलासाला जायचे, मुक्तीला जायचे म्हणून. मग तुमच्या ऐकून पोरा जरी नाही आले तर एक पाऊल माझ्याकडे टाकले तर मी येऊन घेऊन जातो असं देवाने सांगितलेलं आहे. एवढं सांगितलं तरी सुद्धा आणखीन भरपूर लोक घरातच बसलेला आहे. परंतु तुम्ही लोक धन्यवान आहात. 3000, 4000, 5000 लोक तेवढं 1000 किलोमीटर प्रवास करून, प्रवासामध्ये त्रास झाला, गाडीमध्ये त्रास झाला, परंतु सर्व त्रास भोगून सुद्धा इथे येऊन 7 दिवस ज्ञानेश्वरीचे पारायण केले, महाराजांचे कीर्तन ऐकले आणि सर्वात श्रेष्ठ भजन म्हणजे चक्री भजन. म्हणजे संसार चक्रातून पार करणारा भजन म्हणजे तो चक्री भजन. या जगामध्ये वारकरी संप्रदायाचे भरपूर साधू संत आहेत, परंतु चक्री भजनीचे परंपरा औसा संस्थानाने जे चालवत आले, चक्री भजन म्हणजे त्यांचे नित्यपूजा, गुरुचे नित्यपूजा. जसं आम्ही इष्टलिंग पूजाला नित्यपूजा मानतो, कुठेही गेले तरी सुद्धा लिंग पूजा केल्याशिवाय आपण अन्न ग्रहण करत नाही. लिंग पूजा कृत्वा तु येन भुंजन्ति मानवाः तेषां महात्मनां हस्ते मोक्ष लक्ष्मी उपस्थिता. एकदा लिंग दीक्षा घेतल्यानंतर त्या लिंगाची पूजा केल्याशिवाय आणि इष्टलिंगाला नैवेद्य दाखविल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही असं श्रद्धेने नियम पालन करणाऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये मोक्ष आपोआप येऊन बसतो असं सांगितलेलं आहे. म्हणून औसा संस्थानाचे परंपराचे जे 5 पिढी झालेले ते भजनाचे 5 पिढीपासून म्हणजे 228 वर्ष पर्यंत एक दिवस सुद्धा चक्री भजन चुकलेले नाही त्यांच्या संस्थानामध्ये. अशी परंपरा महाराजांनी चालत आणले. आम्हाला खूप आनंद वाटतो. आपले गीतेश्वर महाराज किती लहान आहे, ते 5-6 वर्षाचे मुलगा आहे. मोठे मोठे लोकांना शिकविले तर शिकत नाही, त्यांना कोणी शिकविले नाही, कोणी करा म्हणले नाही, परंतु बघून बघून स्वतः करतो आणि लिंग पूजा नित्य नेहमी करतो वडिलांसारखा, आजोबासारखा, आणि लिंग नेहमी गळ्यात ठेवतो. असं लहान मुलांच्या मनामध्ये जे परंपराचे संस्कार आहे ते खरोखर अत्यंत स्तुत्य संस्कार आहे. औसा वीरनाथ मल्लनाथ महाराजांचे जे वंशस्थ आहे त्यांच्या वंशज अत्यंत पवित्र वंश मानावा लागेल. त्यांच्या घराण्यामध्ये जे जे मुलाबाळ जन्माला येतात तर महाराज म्हणूनच जन्माला येतात. ते जन्मतः महाराज. आणि एवढे 228 वर्ष पर्यंत
समाजाला प्रबोधन करणारे हा वंश अत्यंत पवित्र वंश आहे. गीतामध्ये देव सांगतो, शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते. एक व्यक्ती योग करत करत जरी त्यांना योग सिद्धी नाही झाली, त्यांचे जर आयुष्य संपला, मग त्यांच्या मुक्ती झाले पुढे काय होणार? केलेले योगाभ्यासाचे काय तर फल होणार काय? तो गीतामध्ये भगवंताने सांगितले, असं जे योग भ्रष्ट असतात, म्हणजे योग करत करत योगाचे सिद्धी प्राप्त न घेता जर आयुष्य संपले तर त्यांचे अकल्याण होणार नाही. शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते. अत्यंत श्रीमंत आणि पवित्र कुळामध्ये असं योगभ्रष्टांचे जन्म होतो. औसा संस्थान अत्यंत श्रीमंत घराणा घर. तुम्ही म्हणा किती श्रीमंत आहे? या जगामध्ये जे श्रीमंत लोक आहेत त्याच्यापेक्षा श्रीमंत म्हणजे हे महाराज लोक. म्हणजे यांच्या जवळ जेवढी संपत्ती आहे ती संपत्ती कुठल्या श्रीमंत जवळ नाहीये. तुम्ही म्हणाल मग किती आहे, कुठं कुठं ठेवले महाराज? त्यांनी कुठं तिजोरीमध्ये ठेवलेलं नाही. त्यांचे सगळे संपत्ती त्यांच्या झोळीमध्ये असतात. कर्नाटकमध्ये एक सर्वज्ञ नावाचे कवी होऊन गेले. या जगामध्ये मोठा श्रीमंत कोण याची व्याख्या त्यांनी एक वचनामध्ये सांगतात. करदे कप्पर उंटू ಹಿರಿದೊಂದು ನಾಡುಂಟು ಹರನೆಂಬ ದೈವ ಯಮಗುಂಟು ತಿರುವಂತರಿಂ ಸಿರಿವಂತರುಂಟೇ ಸರ್ವಜ್ಞ. करदे कप्पर उंटू, हातामध्ये जोडी आहे, शिवाने दिलेली जोडी आहे. हिरदोंदो नाडुंटू, त्या भिक्षा पात्रामध्ये भक्तांकडून देणगी घेण्यासाठी एक नाही दोन लाखो लाखो हात आहे, देणारे हात. आणि त्या लाख लोकांनी दिलेले हात घेऊन, हातात मिळालेले दान घेऊन हे जो कार्यक्रम करतात, असं कार्यक्रम करणारे योगीपेक्षा श्रीमंत जगामध्ये दुसरा कोणी नाही असं सांगितलं. आणि महाराजांचे जे कार्यक्रम असतो तो अत्यंत वैभवाचे कार्यक्रम असतो. आज आम्ही अयोध्यामध्ये महाराजांचे त्यांचे शिष्यांचे वैभव पाहून खूप आनंद वाटला. आणि महाराजांचे चक्री भजन श्रीरामाच्या दरबारामध्ये झाल्यामुळे त्यांचे सर्व सिब्बंदी प्रसन्न आहे. भगवान राम सुद्धा प्रसन्न झालेला आहे. म्हणून त्या चक्री भजनाच्या पुण्याईमुळे आम्हा सर्व महाराजांना एकदम रामाच्या दारामध्ये अत्यंत जवळ घेऊन गेले महाराज आम्हाला सर्वांना. जरी महाराजांनी चक्री भजन मंदिरात केले नसते, प्रभाव पडला नसता, घेऊन गेले नसते, परंतु हे सर्व देवाला अत्यंत जवळ जाऊन दर्शन घेणं हा सुद्धा एक मोठा भाग्य असतो. ते गुरुबाबा महाराज
आणि त्यांचे सर्व महाराजांचे विशेष रूपाने आपले बाळ गीता महाराजांचे गीतेश्वर महाराजांचे चक्री भजनामुळे राम महाराज प्रसन्न झालेला आहे. आता राम गीतेश्वर महाराजांमध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणून रामाचे जयकार एवढं जोराने करतो. आम्ही तिथं बसून ते जय जय करीत ऐकू येत होत. म्हणजे जे जे योग भ्रष्ट आहे जगामध्ये ते जन्म घेण्यासाठी जन्मस्थान हुडकत असतात. तसं हुडकायची गरज नाही. सर्व योग भ्रष्टांचे जन्मस्थान म्हणजे औसा संस्थानाचे घराणं आहे. म्हणून जन्म घेतलेले त्यांच्या पिढ्यानपिढीमध्ये भक्ती वाढविण्याचा आणि लोकांना मुक्ती सुलभ करून देण्याचा एक अतिशय सोपा मार्ग म्हणजे कीर्तन भजन पारायण आहे. याच्या माध्यमातून महाराजांचे शिष्य म्हणजे कुठल्या जाती भेदाचे नाही, सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक यांच्या शिष्यामध्ये समाविष्ट आहे. आणि सर्वांना समाविष्ट करणारी जी परंपरा आहे वारकरी संप्रदाय, हरिहरांचे भेद दूर करणारा आणि मानव समाजामध्ये समन्वय साधणारा ही परंपरा महाराजांची परंपरा आहे. महाराजांनी ज्या कुळामध्ये जन्म घेतला तो वीरशैव लिंगायत कुळ आहे म्हणून ते सुद्धा पालन करतात. लिंग नेहमी गळ्यात धारण करतात, लिंगाची पूजा करतात. एवढंच नव्हे तर पांडुरंगाचे गळामध्ये सुद्धा सोन्याचे लिंग महाराजांनी धारण केले. तसं म्हणजे पांडुरंग सुद्धा लिंगधारी आहेतच आहे. श्री रामचंद्र सुद्धा लिंगधारी आहे. ब्रह्म विष्णुआदयो देवा मुनयो गौतमादयः धारयन्ते सदा लिंगम उत्तमांगे विशेषतः. महादेवाचे धारण करणं सर्वांसाठी आहे. सर्व देवी देवता आपल्या मस्तकावर लिंग धारण केलेलं आहे. बाशीचे भगवंताच्या मस्तकावर लिंग बघू शकता. कोल्हापूरचे अंबाबाईच्या मस्तकामध्ये लिंग पाहू शकता. तुळजा भवानीच्या मस्तकावर शिवलिंग आहे. पांडुरंगाच्या मस्तकावर मुकुटाकार शिवलिंग आहे. तरी परंतु एक अलंकार रूपाने पांडुरंगाच्या गळामध्ये सुद्धा लिंग असावा म्हणून महाराजांनी आमच्या हाताने धोंडा महिन्यामध्ये जे दान करतात सुवर्णदान, औसा संस्थानाने पांडुरंगाला सुवर्ण सोन्याचे लिंगाकार दान केले. त्याच्यामध्ये इष्टलिंग ठेवून बांधलेलं आहे. आता पांडुरंगाला वाटला माझ्या गळ्यामध्ये लिंग आला, आपले मंडळीच्या गळ्यामध्ये सुद्धा लिंग पाहिजे. मग आपले सुमित मोरगेने भक्ती सेवा करून रुक्मिणीच्या गळामध्ये सुद्धा सोन्याचे लिंगाकार स्थापना केलेला आहे. म्हणजे दोघही लिंगधारी झाले. हे सगळं झाल्यानंतर महाराजांना वाटला
आम्ही आपली देवस्थापना करतो, परंतु आमच्या देवाच्या गळ्यामध्ये सुद्धा सोन्याचे लिंग पाहिजे. मग गणनाथ महाराज, गुरुबाबा महाराज दोघेही आधा आधा म्हणजे 1.5 तोळा सोना करून गादीला सुद्धा लिंग धारण केले. आता आम्ही बघून आहोत. आता तुम्ही सगळं लिंग धारण करू शकता, कुठल्याही जाती भेद नाही करत. लिंग पूजा सगळ्यांना करायचं आहे. असे आपले औसा संस्थान आपले कुलधर्म पालन करत करत त्यांच्या घरामध्ये एखादा माता गर्भवती झाली, त्याला 8वा महिना लागला, तो महाराजाकडून गर्भाला लिंग दीक्षा करून घेतात, लिंग धारणा करून घेतात. गर्भाष्टमी लिंग धारणा म्हणजे वीरशैव लिंगायत धर्माचे जे नियम आहे ते निष्ठेने पालन करतात. आपले गुरुबाबा महाराज एकदा आपल्या सोबत प्रसाद घेत होते. आमचा एक नियम असतो, अन्न हे परब्रह्म आहे, ते वाया घालवायचे नाही. म्हणून आम्ही आपल्या ताटात जेवल्यानंतर संपूर्ण धुवून अन्न करणं सोडतो, आम्ही पितो. महाराजांनी विचार, महाराज असं काय करता? म्हणलो आपल्या इष्टलिंगाला नैवेद्य दाखवतो, तो प्रसाद असतो. तो प्रसाद ताटामध्ये उष्ट सोडायचे नाही, ते फेकून द्यायचे नाही. जर फेकून दिले तर अन्न ब्रह्माची अवहेलना होणार, तिरस्कार होणार. अन्नपूर्ण मातेच्या समोर हात जोडून नमस्कार करणं, परंतु ताटामध्ये अन्न सोडून वाया घालणं हे दोन्ही बरोबर नाहीये. जसं तुम्ही मूर्तीसमोर हात जोडून उभे राहता, तसं ताटामध्ये अन्नामध्ये सुद्धा तेवढी भावना पाहिजे. मग तेव्हापासून गुरुबाबा महाराज आपल्या ताटामध्ये एकही अन्नाचे कण न सोडता नित्यनेमाने पालन करतात. म्हणजे सनातन वीरशैव धर्माचे सुद्धा नियम पालन करतात. आणि ज्या गुंडा महाराजांच्या घराण्यातून जी परंपरा त्यांना मिळाली, ती परंपरा सुद्धा पालन करत सर्व मानव जातीचा उद्धार करण्यासाठी त्यांनी जे नाथसठीचे कार्यक्रम करत करत या वर्षी मोक्ष नगरी अयोध्यामध्ये अतिशय सुंदर कार्यक्रम केले. खरं म्हणजे ज्यावेळी प्रभू रामचंद्राचे, रामललाचे मूर्ती प्रतिष्ठापना होती, त्यावेळी आमच्या पीठाला विधिवत आमंत्रण होता. त्या कार्यक्रमात आपल्या उपस्थिती व्हायची होती, परंतु त्यावेळी आम्ही आपल्या लहान महाराजांना पाठवून दिलो. परंतु त्यावेळेपेक्षा आता आलेले कार्यक्रम अतिशय सुंदर वाटला, अतिशय स्वच्छ आणि सुंदर वाटला. आणि त्या गर्दीमध्ये कुठं बसलो असतो माहीत नाही, परंतु इथं गर्दी नसता आपल्याच गर्दीमध्ये आम्ही आलो आणि महाराज बरोबर आज सुंदर श्रीरामचंद्राचे मूर्तीचे दर्शन झाले, पूजा झाली, आरती झाला. त्यानंतर हनुमान गडीमध्ये हनुमानाचे दर्शन पण झाला, सरयू मातेचे दर्शन झाला. त्याच्यानंतर काशीपीठाकडून इथे भक्तनिवास बांधण्याचे विचार म्हणून जागा पण बघून आलो. ते सुद्धा होतील लवकर असं आपल्याला वाटतोय. या उत्तर भारतामध्ये 3 क्षेत्र अत्यंत महत्वाचे झाले, काशी, प्रयाग आणि अयोध्या.
काशीला आलेले लोक प्रयागला अयोध्याला येतात, अयोध्याला लोक काशीला प्रयागला येतात, असं एकाला सोडणं एक जातच नाही. म्हणून काशीमध्ये जंगमवाडी मठ आता रामेश्वरमध्ये होतो आहे. मठ पूर्ण झाल्यानंतर महाराजांच्या नाथसाठी पुन्हा काशी रामेश्वरला होतील. आपण संकल्प करायचे, बयस तथास्तु तथास्तु म्हणत असतो. तसं अयोध्यामध्ये सुद्धा आपलं भरपूर येत असतात. त्यांच्यासाठी सुद्धा एक निवास व्हावा म्हणून आपण संकल्प केले, ते पूर्ण होतील. आज योगायोगाने अयोध्या नगरीमध्ये नाथषष्ठीच्या निमित्ताने येण्यात सुंदर योग आला. सर्व कार्यक्रम संपन्न झालेला आहे. मागच्या वर्षी सांगितलेले आदेशाचे महाराजांनी अत्यंत श्रद्धेने पालन केले. भक्तांनी सहयोग दिल्याबद्दल औसा संस्थाने सर्व महाराज लोकांना, सर्व सद्भक्तांना अनंत मंगल आशीर्वाद प्रदान करीत आहोत. हे 228वा नाथषष्ठी आहे. परत ही नाथषष्ठी अखंड अनंत कालपर्यंत औसा संस्थानाच्या महाराजाकडून होत राहो, अशी देवाचे आशीर्वाद त्यांच्यावर सदैव राहो. त्यांच्या कुळामध्ये एक पेक्षा एक योगी लोकांचे जन्म हो, त्यांच्या माध्यमातून लोकांचे कल्याण हो, असं त्या घराण्याला अनंत मंगल आशीर्वाद प्रदान करीत आहोत. या संस्थानामध्ये या कार्यक्रमाला आपले हारकूट संस्थानचे जनवीर शिवाचार्य महाराज, ते सुद्धा बीदर जिल्ह्यामध्ये खूप मोठा प्रसिद्ध संस्थान आहे. त्यांचे कार्यक्रम भरपूर मोठा असतात. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते भरपूर साहित्याचे सृष्टी पण केलेले आहे. एक विश्वविद्यालयातर्फे जेवढं प्रकाशन होतं तेवढं प्रकाशन हारकूट संस्थांकडून होत आहे. आणि महाराजांचे जे धार्मिक साहित्यिक कार्यक्रम होत त्याबद्दल त्यांना अनंत मंगल आशीर्वाद प्रदान करीत आहोत. महाराजांना सुद्धा जगद्गुरु पंचाचार्यांच्या कृपाशीर्वादाने त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य मिळो आणि आयुष्यभर त्याने धर्माचे कार्यक्रम करत राहो, हे शुभाशीर्वाद हारकूट महाराजांना त्यांच्या समस्त शिष्यमंडळांना आम्ही प्रदान करीत आहोत. या कार्यक्रमामध्ये आपले बार्शीचे दहिवडकर मठाचे तटस्थल ब्रह्म गुरुसिद्ध मणिकंठ शिवाच्या काशीमध्ये होते. महिनाभर 40 दिवस पर्यंत कुंभमेळामध्ये आपल्या सोबत येऊन सेवा केले. आणि योगायोगाने आपल्या सोबत असल्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही इथं घेऊन आलो. त्यांनी सुद्धा आज महाराजांचे परिवार लोकांनी आपले इष्टलिंग पूजन भाग घेतले होते. त्यावेळेस सुंदर त्यांनी वैदिकाचे कार्यक्रम केला. आज संध्याकाळी त्यांनी सुंदर आपले मनोगत व्यक्त केल्याबद्दल त्यांना सुद्धा अनंत मंगल आशीर्वाद प्रदान करीत आहोत. आपले नित्यदानी सुभाष ममाणे ज्यावेळी रामेश्वरमध्ये नाथषष्ठी होणार त्यावेळी पहिला अन्नदान माझ्या म्हणून त्यांनी संकल्प केलेला आहे. त्यांना अनंत मंगल आशीर्वाद प्रदान करीत आहोत. सुभाष ममाणे म्हणजे निरंतर दान देणारा. दान रोज 1000-2000 रुपये दान केल्याशिवाय ते चाय सुद्धा पित नाही, असं त्यांचे नित्य नियम आहे. प्रत्येक धार्मिक कार्य सर्व जगद्गुरू ते दान दिलेले. त्यांना देवाने आणखीन भरपूर 100 वर्ष द्यावा आणि निरंतर दान करत राहावा, असं त्यांना सुद्धा आम्ही मंगलाशीर्वाद प्रदान करीत आहोत. इथं बसलेले सर्व सद्भक्तांना आणि औसा संस्थानाच्या सर्व महाराज लोकांना पुनश्च एकदा शुभाशीर्वाद देऊन
आम्ही आपले आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. ಈ ವಾಹಿನಿಯನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ವೀಕ್ಷಿಸಲು ಯೂಟ್ಯೂಬ್ನಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಹಾರಕೂಡ SRIHARKOOD ಎಂದು ಟೈಪ್ ಮಾಡಿ. ನಮ್ಮ ಈ ಚಾನೆಲ್ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬೆಲ್ ಅನ್ನು ಒತ್ತಿರಿ.